श्री गुरूंना औदुंबर वृक्ष इतका प्रिय का आहे? तसेच एका साध्या नावाड्यावर श्री गुरूंची कृपा कशी झाली आणि नामधारकाने गुरूंच्या आज्ञेनुसार केलेली यात्रा कशी फळाला आली? जेव्हा भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूचे पोट फाडले, तेव्हा त्याच्या पोटातील विषामुळे नृसिंह प्रभूंच्या नखांची आणि बोटांची आग होऊ लागली. ती आग शांत करण्यासाठी लक्ष्मी देवीने नृसिंहांचे हात औदुंबरांच्या फळामध्ये खुपसले. औदुंबराच्या शीतलता देणाऱ्या रसामुळे प्रभूंची आग शांत झाली. तेव्हा प्रसन्न होऊन नृसिंहाने औदुंबराला आशीर्वाद दिला की जे लोक तुझी मनोभावे पूजा करतील त्यांच्या सर्व कामना पूर्ण होतील आणि तुझ्या छायेखाली माझे सदैव वास्तव्य राहील. म्हणूनच औदुंबर वृक्ष हा दत्त संप्रदायात साक्षात गुरुस्वरूप मानला जातो. श्री गुरु नृसिंहवाडी येथे औदुंबर वृक्षाखाली राहत असताना रोज दुपारी 64 योगिनी स्त्री रूपात श्रीगुरूंच्या दर्शनाला येत असत. त्या श्रीगुरूंना आपल्यासोबत नदीपात्रात घेऊन जात आणि तिथे त्यांची पूजा व नैवेद्य अर्पण करत. एके दिवशी एका गांध्या नावाच्या नावाड्याने हा चमत्कार पाहिला. त्याला कळून चुकले की हे सामान्य यती नसून साक्षात ईश्वर आहेत. तो श्रीगुरूंच्या चरणी लीन झाला. श्रीगुरूंनी त्याला आशीर्वाद दिला आणि त्याच्या गरिबीचे दुःख दूर केले. त्याला एका अशा गुप्त धनाचा लाभ झाला ज्यामुळे त्याचे आणि त्याच्या पत्नीचे आयुष्य सुखी झाले. ज्यांना लांबच्या प्रवासाला जाणे शक्य नाही त्यांच्यासाठी श्रीगुरूंनी आपल्या वास्तव्याने पावन झालेले स्थानेच काशी समान असल्याचे सांगितले आहे. श्रीगुरू जेव्हा अमरपूर सोडून गाणगापूरला जाण्यास निघाले तेव्हा 64 योगिनी आणि भक्त अत्यंत दुःखी झाले. पण श्रीगुरूंनी त्यांना आश्वासन दिले की मी जरी गाणगापूरला जात असलो तरी सूक्ष्म रूपाने माझे वास्तव्य या औदुंबर वृक्षाखाली कायम राहील. जर आपण निसर्गातील औदुंबरासारख्या पवित्र वृक्षाची किंवा गुरूंच्या स्थानाची मनोभावे सेवा केली तर आजही आपल्याला त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते. श्रद्धा असेल तर एका साध्या नावाड्याप्रमाणे आपलेही भाग्य बदलू शकते. तुम्हाला औदुंबर महात्म्याची ही कथा कशी वाटली? जर तुम्ही कधी नृसिंहवाडी किंवा औदुंबरला गेला असाल तर तुमचा अनुभव कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. अशाच आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.